महाराष्ट्र मित्रांनो, तर नवीन यूट्यूबवर आपण व्हिडिओ सादर करीत आहोत। तर आपण ट्रेंडिंग टॉपिकवर चर्चा केली होती इलेक्शनमध्ये। तर आपल्याला 3 राऊंड इलेक्शनचे झाले, चौथा राऊंड बाकी आहे। पण जे तिसऱ्या राऊंडमध्ये जे ठिकाणी आपण अगोदर चर्चा केली होती तिथल्या मतदारसंघाचे निवडणुका झाली। बारामती, माढा, सातारा, सांगली, सोलापूर, हातकलंगणे, कोल्हापूर इथल्या मतदारसंघातील म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग या निवडणुकीमध्ये कव्हर झालेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेसचा बराचसा भाग कव्हर झाला होता। तर प्रामुख्याने आता 13 मेला जळगावचं लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन आहे। तर आपल्या रावेर मतदारसंघ आणि जळगाव मतदारसंघ या दोघी मतदारसंघाचं इलेक्शन 13 मे रोजी आहे। तर सर्व मतदारांना मी आवाहन करतो की प्रत्येकाने मतदानाचा हक्क वाजवायलाच पाहिजे। आणि यावेळची तुम्ही काय मतदान करत आहात, कोणाला करत आहात, तर तुम्ही नक्कीच विचार करून मतदान करा। कुठल्याही जाती, धर्म, पंथ यावर न राजकारण करता, न त्यांना मत देता तुम्ही अशा उमेदवाराला मत द्या की ज्याच्याकडे विकासाचे काय मुद्दे आहेत, रोजगाराबद्दल काय आहे, युवकांबद्दल काय आहे, त्यांचा मॅनिफेस्टो काय आहे, त्यांच्या 5 वर्षाचं विजन काय आहे। अशा व्यक्तीलाच मतदान करा की जो तुमच्या जिल्ह्याचा, तुमच्या एरियाचा विकास करेल। तुमच्या ज्या समस्या असतील, पाणी समस्या, रस्ते समस्या, उद्योजक, MIDC अशा विविध समस्यांवर जो पॉझिटिव्हली तुम्हाला काहीतरी उत्तर देईल, तुमचे प्रश्न हे संसदेमध्ये मांडेल, अशा मतदाराला, अशा उमेदवाराला तुम्ही संधी द्या। आणि जेणेकरून जिल्ह्याच्या विकासाला अजून गती मिळेल। जळगाव जिल्हा ज्या मानाने विकसित व्हायला पाहिजे त्या मानाने विकसित झाला नाही। इथं नवीन योजना, प्रकल्प, MIDC अजूनपर्यंत असे मोठे मोठे उद्योजक आले नाही। पण आता एक युवा वर्ग म्हणून आपली आशा आहे की येणारा पुढचा काळ जळगावच्या भवितव्यासाठी चांगला जावा। उमेदवारांनी नवीन नवीन प्रकल्प हे जळगावला आणायचे, कारण की प्रामुख्याने जळगावला शिक्षण किंवा मेडिकल फॅसिलिटी जरी असली पण सर्व जे तरुण मित्र आहेत ते रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक इथं जात असतात। त्यांना रोजगाराची संधी जळगावला उपलब्ध नसते, असली तरी मुबलक पगारात त्यांना काम करावं लागतं। तर जळगावला नवीन उद्योग आले तर तरुणांचं रोजगार, महिलांचं सक्षमीकरण आणि बरेचसे मुद्दे जे पर्यटन वगैरे अशा अनेक गोष्टींना विचार करून तुम्ही मतदान करा। आणि तुम्ही कोणाला मतदान करा, काय करा हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे, पण मतदान जरूर करा। जय महाराष्ट्र।